नमस्कार, मी राहुल मिसाळ आज एका नवीन विषयावर तुमच्यासोबत मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन विषय मी आज ठेवणार आहे। आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मी एक सकाळी शनिवारी सकाळी एक पोस्ट टाकली होती की नॅशनल क्वालिफायर टेस्ट नावाची एक टेस्ट येणार आहे, ज्या टेस्टद्वारे आता विद्यार्थ्यांना घरी बसल्या कुठल्याही खाजगी कंपनीमध्ये मल्टीनॅशनल खाजगी कंपन्या म्हणजे जसं TCS असेल, इन्फोसिस असेल, त्यानंतर कुठली IT कंपनी असेल, या IT कंपन्या झाल्या, फार्मास्युटिकल कंपनी डॉक्टर रेड्डी असेल, लुपिन असेल, यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आता घर बसल्या जॉब मिळणार आहे आणि तेही पात्रता त्याची फक्त आणि फक्त एक सिंगल एक्झामिनेशन म्हणजे निवड प्रक्रिया। तर या विषयावर मी तुम्हाला आज बोलणार आहे। जसं रिसेंटली गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं आहे की एक नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी येईल। नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी अंतर्गत बँकिंगच्या, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आणि रेल्वेच्या या 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ही नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी कंडक्ट करणार आहे आणि मोस्ट प्रोबेबली त्याचं कामसुद्धा IBPSला भेटणार। म्हणजे अल्टिमेटली तिथे सुद्धा एक्झाम कंडक्टिंग बॉडी जी आहे, जरी नाव नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचं असलं तरी TCSचाच तिथे प्लॅटफॉर्म असणार आहे। TCS आज भारतातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करण्याच्या बाबतीतला आणि जो जवळपास TCS एका दिवसात 18 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतं। म्हणजे TCS कडे एवढी मॅनपॉवर किंवा एवढी अवेलेबिलिटी आहे सध्या सिस्टीमची की TCS एका दिवसात 18 लाख प्लस विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन एक्झाम घेऊ शकतं। आता याच्यापैकी जवळपास 8 लाख TCSची स्वतःची सिस्टीम्स आहेत आणि 10 लाख TCS इतरांची आउटसोर्स करतं। म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर भारतातली कंप्लीट सिस्टीम जी आहे ही डिपेंड आहे TCS वर ऑनलाईन एक्झामसाठी। तरी तर सेम TCSच्याच प्लॅटफॉर्मवर एक नवीन गोष्ट आली आहे। ती गोष्ट अशी की आतापर्यंत तुम्हाला असं करावं लागायचं की सपोज तुम्हाला TCS मध्ये जॉब मिळवायचा आहे, इन्फीमध्ये जॉब मिळवायचा आहे, विप्रोमध्ये जॉब मिळवायचा आहे, डॉक्टर रेड्डीजमध्ये जायचं आहे, लुपिनमध्ये जायचं आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यानंतर FMCG कंपन्या आहेत जसं की GC कंपन्या आहेत, जसं की कोलगेटमध्ये तुम्हाला जायचं आहे। या कंपन्यात जर तुम्हाला जॉब मिळवायला जायचं असेल तर तुम्हाला जावं लागायचं, एक्झाम द्यावी लागायची, इंटरव्ह्यू द्यावा लागायचा। तुम्हाला हेही माहीत नव्हतं की त्यांची ॲप्लिकेशन्स कधी येतात। तर या सगळ्या गोष्टी आता एकदम स्ट्रीमलाईन होणार आहे। आता त्या गोष्टी फक्त आणि फक्त एका एक्झामवर डिपेंड राहतील। त्या एक्झामचं नाव आहे नॅशनल क्वालिफायर टेस्ट। बघा, नॅशनल क्वालिफायर टेस्ट समजून घ्या। आता ही एक्झॅक्टली नॅशनल क्वालिफायर टेस्ट बघा, हिच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया की ही परीक्षा कधी होते, कशा कशा पद्धतीने होते, ही कुठल्या कुठल्या सेक्टरसाठी काम करते, कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते। बघा, नॅशनल क्वालिफायर टेस्ट, चला हिच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया थोडं डिटेलमध्ये। बघा, आता खाजगी कंपन्यात नोकरी मिळवा आणि तेही घर बसल्या, या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची, या सगळ्या गोष्टी कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत टप्प्याटप्प्याने याच्या पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये हे मी तुमच्या समोर ठेवणार आहे। बघा, TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे आयॉन डिजिटल सेंटर्स आहेत। औरंगाबादला आहे, अमरावतीला आहे, नांदेडला आहे, लातूरला आहे, पुण्याला आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात जवळजवळ 20च्या अराउंड सेंटर यांचे असतील, जवळजवळ 15 ते 20च्या अराउंड यांचे सेंटर असतील आयॉन डिजिटल सेंटरचे। तर या सगळ्या सेंटरवर जशी सध्या IBPSची एक्झाम घेतल्या ते त्याच पद्धतीने TCS आता ही एक्झाम घेणार आहे, ज्या एक्झामचं नाव दिलंय नॅशनल क्वालिफायर टेस्ट। बघा, वरती तुम्हाला इकडे लिंकही दिसत असेल की या लिंकवर जर तुम्ही जाऊन पाहिलं तर इथे तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल। बरं, आता ही एक्झाम जी आहे युअर गेटवे टू 1000 ऑफ टॉप जॉब्स इन TCS अँड मेनी मोर कॉर्पोरेट्स। बघा, टॅगलाईनच त्यांनी काय दिली की हा एक असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला हजारो जॉब मिळतील, कुठे TCS मध्ये आणि सोबत अशाच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये। बरं, आता याची जी टेस्ट आहे, याची जी पहिली परीक्षा जी आहे यावर्षीची फर्स्ट एक्झाम, या परीक्षांसारखी परीक्षा प्रत्येक 3 महिन्यांना होणार आहे। या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने पुढे सांगणार आहे। तर यावर्षीची पहिली एक्झाम 24 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे। ही एक्झाम कम्प्लिटली फ्री आहे, कुठलीही फीस याला देण्याची गरज नाही। जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत नाहीत अशा विद्यार्थ्यांना, ज्यांना प्रायव्हेट जॉबची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे घर बसल्या चांगली चालून आलेली अपॉर्च्युनिटी आहे।
बर, याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे बघा 17 ऑक्टोबर पर्यंत. 17 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याच्याबद्दल पुढे पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. बघा आता व्हॉट इज नॅशनल क्वालिफायर टेस्ट, नेमकी काय टेस्ट बघा. द टेस्ट ऍक्ट एज अ सिंगल विंडो फॉर जॉब अपॉर्च्युनिटीज अक्रॉस लिडिंग ऑर्गनायझेशन्स इन IT, BFSI, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा अँड FMCG सेक्टर्स इन्क्लुडिंग TCS. तर या एवढ्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समध्ये, या एवढ्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, या एवढ्या सेक्टर्समध्ये तुम्हाला जॉब्स अवेलेबल होणार आहेत. मग आता जर तुम्ही म्हणलं की IT मधले काही कंपन्यांचे नावं सांगा, तर ऑलरेडी TCS सांगितलं, इन्फोसिस सांगितलं, विप्रो सांगितलं, मॅन्युफॅक्चरिंग BFSI म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील लाईक कोलगेट असेल, बजाज असेल, या पद्धतीने फार्मास्युटिकल कंपन्या लुपिन असेल, सन फार्मा असेल, डॉक्टर रेड्डीज असेल, FMCG कंपन्या. तर या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये सहजासहजी जॉबची अवेलेबिलिटी आता या एका एक्झाममुळे तुम्हाला होणार आहे या पद्धतीने. तर ही एक्झाम जी आहे या सगळ्यांसाठी एक एक्झाम कंडक्ट करेल नॅशनल क्वालिफायर टेस्ट, जिला आपण जिला या पद्धतीने नाव दिलंय. बरं, हाऊ इट वर्क, कशा पद्धतीने ती काम करेल. पहिल्यांदा तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की ते जसं डेट्स दिले 24, 25, 26 ऑक्टोबरला तुम्ही एक्झाम द्यायची. सर कुठून द्यायची एक्झाम, तुम्ही त्यांच्या सेंटरवर जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी बसून एक्झाम देऊ शकता. तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने लॅपटॉप असेल त्या किंवा कम्प्युटर असेल ज्याला वेबकॅम वगैरे आहे, अशा पद्धतीने तुम्ही घरून एक्झाम देऊ शकता. अदरवाईज तुम्हाला वाटलं की ही सिस्टीम माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, मग तुम्ही अशा केसमध्ये आयॉन डिजिटल सेंटर किंवा इतर कुठलेही सेंटर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जवळ, तालुक्याच्या जवळचं निवडू शकता. ठीक आहे. त्यानंतर ही टेस्ट द्या. टेस्ट दिल्यानंतर आता एक स्कोर तुम्हाला मिळेल. या परीक्षेत जो तुम्हाला स्कोर मिळेल तो स्कोर असेल 2 वर्षांपर्यंत व्हॅलिड. म्हणजे एकदा तुम्ही परीक्षा दिली की 2 वर्षापर्यंत तुम्हाला कुठलीही परीक्षा दिली नाही तरी चालेल, तो स्कोर तुम्हाला 2 वर्ष व्हॅलिड असेल. सर मग जर मी ती परीक्षा दिली आणि माझा स्कोर कमी आला तर काही नाही, पुढच्या 3 महिन्यात पुन्हा परीक्षा. सर तरी पण स्कोर कमी आला तर पुढच्या पुन्हा 3 महिन्यात, पुढच्या 3 महिन्यात पुन्हा एक परीक्षा. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला वर्षभरात 4 परीक्षा नॅशनल क्वालिफायर टेस्टच्या देता येणार आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतोय की जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करत नाहीत, ज्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब पाहिजे, अशा विद्यार्थ्यांना एक चांगली चालून आलेली अपॉर्च्युनिटी घर बसल्या. त्यानंतर 4थ्या स्टेपमध्ये ॲक्सेस अनलिमिटेड जॉब ओपनिंग्स. कुठेही जॉब निघाला, नॅशनल क्वालिफायर टेस्ट, जसं पहिले बघा गेट चालतं, अजूनही गेट चालतं इंजिनिअरिंगमध्ये, बँकिंगमध्ये IBPS ची प्री पास झालं तर मग मेन्सला जाता येतं. म्हणजे एक सिंगल एक्झाम आहे, ती वेगवेगळ्या ठिकाणी कामाला येईल. सेम जसं आता नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीबद्दल मी तुम्हाला बोललो, एक सिंगल एक्झाम आहे, तिथून वेगवेगळ्या ठिकाणी जाता येईल. सेम तसं नॅशनल क्वालिफायर टेस्ट, एक सिंगल एक्झाम, वेगवेगळ्या कंपन्या. पुढे बघा, याच्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागेल. अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा स्टुडंट्स इन देअर प्री फायनल इयर एक्झाम. म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले, डिप्लोमा होल्डर्स आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, कोणत्याही स्ट्रीममधून हे बघायला दिलंय. स्टुडंट्स विथ एनी डिग्री ऑर स्पेशलायझेशन ऑर डिसिप्लिन, कुठल्याही डिग्री, कुठल्याही डिप्लोमा, कुठलेही पोस्ट ग्रॅज्युएशन, हे सगळे विद्यार्थी याला एलिजिबल आहेत. मी एक डमी फॉर्म भरून बघितला तर तिथं पार BA, MA हे सुद्धा आहे, MAd आहे, BPEd आहे, BEd आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ओव्हरऑल पूर्ण कव्हर यांनी केलेले आहेत, पूर्ण सिलेबस, पूर्ण डिग्री किंवा पूर्ण कोर्सेस यांनी यांच्या केसमध्ये कव्हर केलेत. म्हणजे प्रत्येकाला इथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. बरं, जे विद्यार्थी सध्या फायनल इयरला आहेत, असे विद्यार्थी सुद्धा याला अप्लाय करू शकतात, म्हणजे जे लास्ट इयरला आहे. आता हा जो एक कॉलम, एक जो शेवटचं हे टाकलाय, फ्रेशर विथ लेस दॅन 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, फ्रेशर चालतील आणि ज्यांना लेस दॅन 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे पण चालतील. ज्यांना 2 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या केसमध्ये चालणार नाही, असं ऑलमोस्ट आपल्यापैकी कोण नाहीच आहे. बरं, कोणत्या क्षेत्रात मिळणार संधी, ऑलरेडी या विषयावर बोललो. बघा कुठल्या सेक्टरमध्ये संधी मिळणार आहे. फार्मास्युटिकल, प्रोडक्शन, FMCG, त्यानंतर BFSI, IT, या पद्धतीने या केसमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. बघा पुढे बघा, एक्झॅक्टली सिलेक्शन प्रोसेस काय असेल. यासाठी सिलेक्शन प्रोसेस असेल बघा, सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. आता NQT काय करणार, नॅशनल क्वालिफायर टेस्ट काय करणार, तुमची फक्त एक्झाम घेणार आणि मग जसं
पहिल्यांदा IBPS मध्ये व्हायचं की एक IBPS ची परीक्षा, मग बँक ऑफ बडोदाचा वेगळा इंटरव्ह्यू, स्टेट बँक ऑफ इंडियाचा पंजाब नॅशनल बँकेचा वेगळा इंटरव्ह्यू, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचा वेगळा इंटरव्ह्यू. सेम या केसमध्ये तसंच होण्याचे चान्सेस आहेत की इंटरव्ह्यू जे आहेत हे आपली ऑर्गनायझेशन कंडक्ट करेल, पण एक्झाम मात्र एक. म्हणजे एका एक्झाम मधून तुम्ही मल्टिपल इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार आहेत. चला पुढे. तर या पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस. नेमका या परीक्षेचा सिलेबस काय असेल, त्या सिंगल एक्झामचा सिलेबस नेमका काय असेल बघा. सिलेबस काय असेल? इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग. म्हणजे इकडे जनरल अवेअरनेस पण नाहीये, म्हणजे तुम्हाला पुन्हा करंट अफेअर्स वाचा याची पण गरज नाही. एकदा तुम्ही क्वांट रिझनिंग इंग्लिश शिकून घेतलं की याच्यावर तुम्हाला सहज जॉब मिळतील. आज जे विद्यार्थी ॲक्सिस ICICI मध्ये जॉब करतायत त्यांच्या केसमध्ये जर त्यांना वाटलं की सर आम्हाला तर हा सिलेबस येतो, आम्हाला आमचं करिअर शिफ्ट करायचं आहे, खूप प्रेशर इकडे आहे, तर असेही विद्यार्थी इकडे येऊ शकतात, काही टेन्शन नाही आहे. बरं, ज्यांना वाटतं की नाही मला प्रायव्हेट बँकिंगमध्ये गेल्यापेक्षा मी या IT मध्ये फार्मास्युटिकलमध्ये जातो, त्यांनाही आपलं करिअर इकडे शिफ्ट करू शकतात. तर या पद्धतीने एक चांगली अपॉर्च्युनिटी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बरं, याचा एक्झाम पॅटर्न कसा असेल बघा. इंग्लिशचे 24 क्वेश्चन असतील, याला तुम्हाला 30 मिनिटं मिळतील. रिझनिंगचे 30 क्वेश्चन, याच्यासाठी तुम्हाला 50 मिनिटं मिळतील, 50 मिनिटं 50 मिनिट्स. क्वांटचे अराउंड 26 क्वेश्चन आणि याच्यासाठी तुम्हाला 40 मिनिट मिळतील. तर या पद्धतीने टेस्ट शेड्यूल सुद्धा, टेस्टचं स्ट्रक्चर सुद्धा फिक्स करून दिलेलं आहे. बघा, हे 24 आणि हे 26 झाले, 60 आणि 30 एकूण 80 प्रश्न. 80 प्रश्नांसाठी 2 तास म्हणजे मोर दॅन इनफ टायमिंग आहे. जे लोक आज ॲप्टिट्यूडचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की 80 प्रश्न सोडवायला 120 मिनिटं हा त्या मानाने खूप म्हणजे जास्त टायमिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा लगेच इमिडिएटली आहे. 24, 25 आणि 26 ऑक्टोबरला परीक्षा आहे. 17 ऑक्टोबर तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. त्यामुळं पटापट सगळ्यांनी फॉर्म भरा. याच्यासाठी कुठलीही फीस फॉर्म भरण्यासाठी नाही आहे. चला पुढे जाऊया. नॅशनल क्वालिफायर टेस्टमध्ये जो क्वांट विचारेल, जे रिझनिंग विचारेल, जे इंग्लिश विचारेल, ते कशा पद्धतीने असेल अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल. बघा, इंग्लिश ग्रामर, अप्रोप्रिएट युजेस ऑफ द सेम अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे जे बँकिंगमध्ये टिपिकली कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलं तर तेच. बरं, रिझनिंगमध्ये काय विचारेल बघा. आयडेंटिफाईंग वर्ड्स, म्हणजे जो तुम्ही रिझनिंग जर पाहिलं तर इकडे सुद्धा बऱ्यापैकी तेच आहे, फक्त इथं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, फिगर्स अँड फॅक्च्युअल अनालिसिस. म्हणजे तुम्ही जर एक टेस्ट देऊन पाहिली, तर एक सॅम्पल टेस्ट आहे बघा. जर तुम्ही ती सॅम्पल टेस्ट देऊन बघितली तर त्या सॅम्पल टेस्टमध्ये तुम्हाला कळेल की सॅम्पल टेस्टमध्ये बऱ्यापैकी थोडेशा डायग्राम रिझनिंगचे आहेत, की ही एक डायग्राम आहे, ही एक डायग्राम आहे, ही एक डायग्राम आहे, पुढची डायग्राम कुठली असेल. फर्स्ट पेजवर तुम्हाला एक सॅम्पल टेस्ट होती, ती तुम्ही देऊन बघू शकता. होम पेजवर गेलं तर तुम्हाला आत्ताही ती अवेलेबल आहे. मी एक ती टेस्ट देऊन पण बघितली. बरं, क्वांटमध्ये काय असेल? ॲज युजल आपलं नंबर सिस्टीम, अरिथमॅटिक म्हणजे वर्ड प्रॉब्लेम, कमर्शियल मॅथ्स, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स म्हणजे काटाकाटीचा पार्ट आणि DI. तर ऑलमोस्ट DI म्हणजे हा जो क्वांटचा पार्ट आहे हा 100% रिलेटेड टू आपल्या ॲप्टिट्यूड म्हणजे बँकिंगशी रिलेटेड आहे. बरं, परीक्षा किती वेळेस देऊ शकतो बघा. केव्हा आणि किती वेळेस परीक्षा देऊ शकतो? यावेळेसची नॅशनल क्वालिफायर टेस्ट जी आहे ही डेट 24 ते 26 ऑक्टोबर. पण त्यानंतर जर मला वाटलं की या टेस्टमध्ये माझा स्कोर कमी आला तर बघा मी काय करू शकतो. उमेदवार आपले स्कोर्स सुधारण्यासाठी अनेक वेळा ही टेस्ट देऊ शकतो. ही टेस्ट प्रत्येक तिमाहीमध्ये घेतली जाईल. बघा, ही टेस्ट जी आहे ही प्रत्येक तिमाहीमध्ये घेतल्या जाईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक 3 महिन्याला ही टेस्ट घेतल्या जाणार आहे. प्रत्येक 3 महिन्याला. हे बघा, म्हणजे जरी मला वाटलं की यावेळेस माझा स्कोर कमी आला तर काही हरकत नाही, पुढच्या 3 महिन्यानंतर पुन्हा टेस्ट आहे, पुढच्या 3 महिन्यानंतर पुन्हा टेस्ट आहे. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की या टेस्टमध्ये जर तुम्ही नाही तुमचा स्कोर आला तर मग तुम्हाला 2 वर्ष अपॉर्च्युनिटी नाही, असं काहीच नाही. बरं, ज्यांचा स्कोर चांगला आलाय त्यांनी टेस्ट दिली नाही दिली नंतर काय फरक पडत नाही, कारण तसंही त्यांचा जो स्कोर आहे हा 2 वर्षांसाठी व्हॅलिड आहे, फॉर 2 इयर्स. बरं, आणि अनेक वेळा ही टेस्ट देऊ शकतो, याला काही लिमिट नाही आहे. याला एज लिमिट मात्र आहे. बघा, या केसमध्ये एज लिमिट जी आहे, एज लिमिट कोण याला अप्लाय करू शकतो, त्याच्यामध्ये एज लिमिट जी आहे ती आहे बघा 18 ते 28 वर्ष, 18 to 28 इयर्स. या पद्धतीने याची एक एज लिमिट आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा पुढे आता याच्यासाठी फॉर्म भरायचा कसा. बघा, ही एक लिंक टाकली आहे, learning.tcsion
hub.in/hub/national qualifier test या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक अवेलेबल होईल. इथून तुम्ही ती कॉपी करा किंवा आपल्या क्लासचे जे टेलिग्राम चॅनल आहे सारथी एज्युकेशन औरंगाबाद याच्यावरही तुम्हाला ती लिंक अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही सारथी एज्युकेशन औरंगाबादच्या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे तुम्हाला ती ही जी लिंक आहे ही ॲप्लिकेशनची लिंक अवेलेबल होऊन जातील. ऑलमोस्ट माझी इच्छा आहे की सगळ्यांनी फॉर्म भरा, भलेही तुम्हाला जॉईन करायचं असेल जॉईन करायचं नसेल. मी तर म्हणेल जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय त्यांनी तर जॉईन करायचं नाहीच आहे, कारण प्रायव्हेट कंपन्या आहेत. पण स्टील माझं म्हणणं असं आहे की एक्झाम फ्री आहे, पॅटर्न बऱ्यापैकी क्वांट रिजनिंग इंग्लिशमध्ये प्री लेवलचा असतो, म्हणून तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून एक टेस्ट होऊन जाईल. तर फॉर्म भरायला तुम्ही हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतोय, एक्झाम कम्प्लिटली फ्री आहे. फॉर्म भरणं थोडा किचकट आहे कंपॅरेटिव्हली IBPSच्या फॉर्मपेक्षा, पण एक्झाम फ्री असल्यामुळं तेवढा त्रास घ्या. क्वांट रिजनिंग इंग्लिशचा एक ऑनलाईन लाईव्ह प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मी म्हणतो की नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीसाठी तुम्हाला एक थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल, कारण माझ्या सूत्रांनुसार असं कळतंय की नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ही सुद्धा TCS कडेच येणार आहे, कारण भारतात एवढा मोठा प्लॅटफॉर्म ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करणारा कुणाचाही नाही. त्यामुळं ही अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस करू नका. पुढे जॉईन करायचं नाही करायचं तो आपला पुढचा भाग आहे. समजा उद्या मला वाटलं की एक चांगली पोस्ट डॉक्टर रेड्डीजमध्ये आली आहे, जिथं वर्किंग आवर्स फिक्स आहेत 10 ते 5 किंवा 10 ते 6, जनरल शिफ्ट आहे, त्यानंतर एक चांगला पगार 35-40 हजार रुपये आहे. मग अशा केसमध्ये मी त्याचा विचार करू शकतो. त्यामुळे एक अपॉर्च्युनिटी माझं म्हणणं आहे हातात घेऊन ठेवा. बाकी नंतर आपल्याला जॉईन करायचं नाही करायचं हा पुढचा मुद्दा आहे. ठीक आहे. कुठल्याही हेल्पसाठी तुम्ही या ईमेलवर ईमेल करा, कारण की मी स्वतः या ईमेलवर ईमेल केला होता सकाळी आणि विदिन हाफ एन आवर मला रिप्लाय आला. त्यामुळे हा जो ईमेल ID आहे त्यांचा हा खूप ॲक्टिव्ह आहे, info.tcsonlinehub@tcs.com. तर याच्यावर जर तुम्ही ईमेल केला, कॉल कोणी उचलत नाही, मी स्वतः 3-4 वेळेस कॉल करून बघितले तर कंपॅरेटिव्हली कॉलला रिस्पॉन्स नव्हता, पण ईमेल टाकला, अर्ध्या तासाच्या आत माझ्या 2-3 क्वेरीज होत्या, त्यांनी लगेचच्या लगेच सॉर्ट आउट करून दिल्या. बरं, फॉर्म भरताना तुम्हाला वाटलं की आम्हाला काय क्युरी आहे की आमची ही एक डाऊट आहे, तो आम्हाला जमत नाही किंवा फॉर्म भरताना आम्हाला अडचण येते, तर अशा केसमध्ये स्ट्रेट तुम्ही मला फोन करू शकता. या केसमध्ये मी एक फॉर्म भरून बघितला आहे, त्यामुळं तुमची मी हेल्प करेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा शक्यतोवर व्हॉट्सॲप वगैरे मेसेज करून टाका, मी तुम्हाला इथून फॉर्म भरायला मदत करेल. तर सगळ्यांनी हा फॉर्म भरा, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इंडियन पोस्टची एक ॲड आली 10वी आणि 12वी बेसिसवर. 5 तारखेपासून त्यांचे फॉर्म भरणं चालू होणार आहे. मुद्दा म्हणून त्याचा व्हिडिओ न बनवण्यामागचं रिझन असे की 5 तारखेपासून ते फॉर्म सुटणार आहेत, तर एक फॉर्म मला भरून बघायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ बनवेल किंवा लाईव्ह लेक्चर घेईल, सो दॅट काय की सगळ्या विद्यार्थ्यांना फॉर्म कसा भरायचा हे पण कळेल. कारण IBPSचा फॉर्म भरायला कंपॅरेटिव्हली खूप सोपा आहे, त्याचा फॉर्म भरायला थोडासा किचकट आहे. नोटिफिकेशनमध्ये वाचल्यानंतर थोडं लक्षात आलं. त्यामुळं बऱ्याच गोष्टी असे असतात की फॉर्म भरल्यानंतरच क्लिअर होतात की क्वालिफिकेशन कशा पद्धतीने आहे, अजून ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी आताच मागतं का, त्याला काय ऑप्शन आहे का, OTP यायला, यांचा OTP यायला इश्यू होता, तर त्यांनी सांगितलं की OTP सध्या नाही टाकलं तरी चालेल, तुम्ही स्किप करा, व्हेरीफाय लेटर करा. तर या पद्धतीने आहे. तर या टेक्निकल छोट्या गोष्टी क्लिअर कधी होत असतात, जेव्हा आपण फॉर्म भरून बघतो. तर इंडियन पोस्टाची ज्या रिक्रुटमेंट आहेत महाराष्ट्रासाठी टिपिकली ज्या जागा आहेत, त्या जागांसाठी ची जी रिक्रुटमेंट आहे त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल पुढच्या 5 तारखेला मी तुम्हाला देऊन टाकेल. 5 तारखेला एक लाईव्ह किंवा रेकॉर्डेड कसलं तरी एक सेशन आपण कंडक्ट करूया आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन देऊन टाकेल. बाकी काही मदतीसाठी तुम्ही मला फोन करू शकता. सगळ्यांनी या पोस्टला अप्लाय करा. सगळ्यांकडून मला फॉर्म भरण्याची अपेक्षा आहे. रिझन एक प्रॅक्टिस म्हणून, नॉट नेसेसरी की तुम्ही तो जॉब जॉईन करावा. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच.